शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिकेश की तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो सध्या येत आहे पोळा आणि आपल्या कपाशीचं पाहिलं तर खूप जुने त्यामध्ये संबंध आहे, खूप जुनं त्यामध्ये रिलेशन आहे। रिलेशन ते वेगळं, हे यांचं रिलेशन त्यामध्ये वेगळं आहे। कारण पोळ्याच्या आमुषाला कापूस पिकासाठी फवारणी घेणं खूप गरजेचं असतं। तर ही फवारणी नेमकी कोणती करायची, काही नवीन त्यामध्ये औषधं असणार आहे, त्या औषधांचा या ठिकाणी मी तुम्हाला वापर करायला सांगणार आहे। निश्चित तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झालेला त्यामध्ये दिसून येईल। आता शेतकरी मित्रांनो पोळ्याची आमुषा आणि कापूस याचं नेमकी काय नातं आहे हे त्यामध्ये समजून घ्या। कारण शेतकरी मित्रांनो जे काही आपले कापूस पिकाला म्हणजे पोळ्याचे जे काही दिवस वगैरे असतात अशा स्टेजमध्ये कापूस पिकाला जास्त प्रमाणामध्ये पाते वगैरे लागलेले असतात। म्हणजे काही पातेची जी काही स्टेज आहे ही त्यामध्ये झालेली असते, पाते त्यामध्ये फुलत वगैरे असतात। आणि ज्यावेळेस पाते फुललेले असतात अशा वेळेस जे काही आपले बोंडाळीचे पतंग वगैरे असतात, जे काही बोंडाळीचे पतंग आहे त्या पात्यांमध्ये अंडे वगैरे घालत असतात आणि पुढे नंतर जे काही बोंडाळी वगैरे त्यामध्ये तयार होत असते। पण ह्या स्टेजला जर जे काही घातलेले अंडे आहे ह्या अंड्यांचा जर तुम्ही नायनाट जर केलेला असेल तर भविष्यामध्ये येणारी जी काही बोंडाळी आहे, गुलाबी बोंडाळी वगैरे असेल, हिच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा सगळ्यात योग्य आणि परफेक्ट जो टाइम असतो तो म्हणजे की पोळ्याची आमुषा असते। आणि यासाठी आपल्याला ही फवारणी त्यामध्ये करायची आहे। आता या फवारणीमध्ये वापरत असताना एखादा अंडीनाशकाचा वापर त्यामध्ये करायचा आहे। आता अंडीनाशक वापरत असताना शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण प्रोफेक्ट सुपर ह्या कीटकनाशकाचा वापर करत असतो, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरायचा आहे। तसंच शेतकरी मित्रांनो एक नवीन त्यामध्ये टेक्निकल आहे, याच्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट असे दोन्ही घटक असलेले त्यामध्ये WG फॉर्म मधलं त्यामध्ये एक कीटकनाशक आहे, सुमिटोमो कंपनीचं कार्को म्हणून त्यामध्ये कीटकनाशक येतं, याचा देखील तुम्ही वापर करू शकता। मिळालं तर अवश्य वापरून पहा, खूप छान रिझल्ट याच्या ठिकाणी पाहायला मिळत असतात। 30 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो जे 3 नंबरचं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे की बॅराझाइड या देखील कीटकनाशकाचा वापर तुम्ही अंडीनाशक म्हणून त्यामध्ये करू शकता। याच्यामध्ये इमामेक्टिन प्लस नोविलोरॉन हे देखील दोन्ही खास त्यामध्ये अंडीनाशक म्हणून काम करतात आणि दीर्घ काळापर्यंत नियंत्रण झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं। हे देखील वापरत असताना त्यामध्ये 30 ml वापरायचं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला वापरत असताना कोराजन देखील आहे, या देखील कीटकनाशकाचा वापर करू शकता। तर तुम्ही तुमचा कापूस पीक जर पाहिला, तुम्हाला जास्त कुठे जर जे काही डोमकळी वगैरे जाणवत असेल किंवा त्यामध्ये पतंगाने अंडे वगैरे घातलेले जास्त प्रमाणामध्ये दिसत असेल, अशा वेळेस कोराजन जरी वापरलं तरी पण चालेल। हे देखील अंडीनाशक म्हणून त्यामध्ये काम करत असतं। 6 ml ते 8 ml त्यामध्ये तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे। सांगितलेलं कोणतंही त्यामध्ये एक कीटकनाशक वापरा आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो खास करून आपल्याला वापरत असताना बोरॉनचा त्यामध्ये आवश्यक वापर करा। कारण ह्या ज्या काही स्टेजमध्ये लागलेले पाते आहे, पातीची गळ देखील मोठ्या प्रमाणात होत असते। पाते जर आपल्याला गळून द्यायचे नसेल तर बोरॉन त्यामध्ये वापरा, कोणत्याही कंपनीचं बोरॉन घ्या, चांगलं रिझल्ट त्यामध्ये देईल। 30 ग्रॅम वापरायचं आहे। आणि एखादं बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक वापरा, कारण सध्या मध्यंतरी पाहिला खूप सगळीकडे त्यामध्ये पाऊस पडलेला आहे, याच्यासाठी बुरशीनाशक आवश्यक वापरा। जर बुरशीनाशक नाही वापरलं तर बुरशीजन्य रोगांमुळे देखील तुमचे पाते जे आहे ही त्यामध्ये गळू शकता। वापरत असताना खास करून लिक्विड फॉर्म मधले जे बुरशीनाशक वगैरे येत असतात त्यामध्ये फॉलिकर असेल, टिल्ट असेल किंवा कस्टोडिया असेल किंवा त्यामध्ये ॲमिस्टार टॉप वगैरे यांसारखे कोणतेही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता। कोणत्याही बुरशीनाशकाचा एक आपल्याला वापर करायचा आहे। अशा प्रकारे ही जी काही फवारणी असणार आहे पोळा लागल्याच्या आदल्या दिवसापासून तर पोळा झाल्याच्या नंतर 72 तासांपर्यंत म्हणजे पुढचे 3 दिवसांपर्यंत असे एक पोळ्याचा दिवस, पोळ्याचा आदला दिवस आणि नंतरचे 3 दिवस म्हणजे टोटल पाहिले तर एक आपल्याला 4 ते 5 दिवस या ठिकाणी मिळत असतात। अशा वेळेस आपल्याला ही फवारणी तुम्ही केव्हाही तुमच्या वेळेनुसार, गरजेनुसार, पावसाचा अंदाज पाहून ही फवारणी त्यामध्ये करू शकता। शेतकरी मित्रांनो ही फवारणी आवश्यक करा आणि हाच त्यामध्ये योग्य वेळ आहे बोंडअळीवरती नियंत्रण मिळवण्याचा, त्यासाठी ही फवारणी नक्की करा। धन्यवाद।